नमस्कार. बाईलवाणाचा हा शब्द अनेकांना आक्षेपार्ह वाटू शकतो, पण कृपया बाईलवाणाचा हा मराठीत नेहमीच वापरात येणारा शब्द आहे. म्हणजे आपल्या समाजात कोणी कितीही काहीही म्हटलं तरी दोन ज्या जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष, त्यातल्या स्त्रियांची प्रवृत्ती वेगळी आणि पुरुषांची प्रवृत्ती वेगळी असते. पुरुष स्त्रियांच्या प्रवृत्तीप्रमाणे वागू लागला की त्याला बाईलवाणाचं म्हणतात. त्यामुळंच हे हेडिंग दिलंय. त्यामुळं कोणी याला आपला अपमान समजू नये. मी वापरत असलेल्या म्हणी या मराठीत रूढ असलेल्या म्हणी आहेत. त्यामुळे याचाही कोणाचा अपमान करण्याशी संबंध येत नाही. कोणी स्वतःहून उडता तीर अंगावर घेणार असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. नमस्कार. आपल्याकडे एक म्हण प्रसिद्ध आहे, कुणाला कशाचं आणि बलुत्याला पशाचं. म्हणजे शेतकरी आपल्या धान्यासाठी चिंताग्रस्त असतो, पण बलुतेदारांच्या पैकी जे शेतकऱ्यांच्या खळ्यावर खळं मागायला जातात त्यांना पसाभर ज्वारी, पसाभर धान्य जास्त मिळावं याची अपेक्षा असते. त्यामुळं कुणाला कशाचं बलुत्याला पशाचं अशी एक म्हण आपल्याकडं प्रसिद्ध झाली, ती वापरात आली. या पसाभरासाठी काही काम करणारे बाईलवाणाचे कोण कोण आहेत ते तुम्हाला मला समजून सांगायचं आहे. आधी बाईलवाणाचे म्हणताना एक स्वाभाविक वृत्ती कशी असते ते तुम्हाला मला सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण घडलं, नाशिकच्या सिन्नरच्या त्या भोंदूबाबाचं. कॅप्टन असं नाव घेऊन वापरणारा तो भोंदू, आणि त्या कॅप्टनच्या प्रकारानं उघड झाल्यानंतर अनेकांनी आपापले अजेंडे पुढे रेटायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या हवनात, त्याच्या आगीत आपलं पसाभर इंधन टाकून ती आग अधिक भडकवण्याचा प्रयत्न करत आपल्या वाट्याला त्यातली कशी प्रसिद्धी मिळू शकते याचा काही प्रयत्न झाला. आता बाईलवाणाचा हा जो शब्द मी वापरलेला आहे त्यात स्वाभाविकपणे मत्सर, द्वेष हा जो एक स्थायी भाव काही लोकांचा असतो त्यातून या गोष्टी समोर येतात. आता तुम्हाला मी गंमत दाखवतोय, म्हणजे गंभीर खूप झालं बोलून. आता मी तुम्हाला गमती दाखवायला सुरुवात करतो. प्रत्येक स्त्री नेता आपापल्या परीने आपला अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात सुरुवातीला भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघांना आपला नेता कसा ग्रेट आहे, देवाभाऊचं कौतुक करायचं आहे, हे जाळं कसं उद्ध्वस्त केलंय, अधिकारी कोणी असेल तरी सापडणार सोडणार नाहीत, या अर्थाने त्यांना बोलायचं आहे. ऐका. कॅप्टन खरात नामक भोंदू बाबाचे सगळे काळे धंदे आता उघड होणार आहेत. देवाभाऊंनी SIT स्थापन करून तपास थेट IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या हातात दिलाय. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येणार आहे. किती मोठं जाळ आहे तेही समोर येईलच. यात कोण कोण आहे तेही समोर येईलच. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या तमाम बहिणींना विनंती आहे, या भोंदू बाबाने जर कुणाला फसवलं असेल, अत्याचार केला असेल, याबद्दल तुम्हाला काही माहितीही असेल आणि कोणी पीडितही असतील तर कृपया पुढे या. न घाबरता तक्रार करा. आपले देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि लक्षात ठेवा, हे सरकार ऍक्शन घेतं, फक्त भाषण करत नाही. धन्यवाद. ऐकलं. चित्रा वाघ आपल्या नेत्याशी प्रामाणिक आहेत. आता कोणताच नेता नसलेल्या आणि स्वतः नेता असलेल्या तृप्ती देसाई यांचं या प्रकरणातलं म्हणणंच वेगळं आहे. म्हणजे तृप्ती देसाई काय बोलतात, कशासाठी बोलतात हा प्रश्न माझ्यासमोर नेहमी असतो. पण त्यांचं आपलं इन्काउंटरचा डाव आहे, त्या महाराजाला मारलं जाणार आहे, त्यातून बरेच लोक लपून येणार आहेत, काही अधिकाऱ्यांवर शंका व्यक्त करतायत, तेही ऐका. म्हणजे दत्तात्रय कराळे हे नाशिक परिक्षेत्राचे IG आहेत आणि जर IGच जर अशोक खरातला गुरु मानतायत, गुरुपौर्णिमेला तिथं जात आहेत, तर गुरुवर कारवाई कसे काय ते करणार? त्यामुळे त्या गुरुला वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो IGंच्या माध्यमातून झाला. त्यावेळेला काही पेनड्राईव्ह आम्हाला जे आहेत ते देणार होते, ते पेनड्राईव्ह तात्काळ मिळू शकले नाहीत, कारण पोलिसांनी दबाव जो आहे तो त्या लोकांवर वाढवलेला होता. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की IG दत्तात्रय कराळे यांनी सुद्धा जे आहे ते अशोक खरातला वारंवार पाठीशी घातल्यामुळं त्याची हिंमत वाढत गेली. त्या IGंची सुद्धा दत्तात्रय कराळेंची तातडीनं चौकशी होणं गरजेचं आहे. पाहिलं. आता तृप्ती देसाई बोलल्यानंतर याच्यामध्ये तृप्ती देसाईंच्या वरती राग असलेले अनेक नेते आहेत. त्याच्यापैकी एक काँग्रेसच्या संगीता तिवारी. तृप्ती देसाईला सगळंच माहीत होतं,
व्हिडिओ माहीत होते तर त्यांनी आधी का दिले नाहीत, त्या डील करत होत्या का, हे तिवारींनी बोलून टाकलं. त्यांचं ऐका. जर तृप्ती देसाईंकडे 1 वर्षापासून व्हिडिओज होते, फोटोज होते, माहिती होती, मग 1 वर्ष तुम्ही कोणाची वाट बघत होतात? एका वर्षात जेवढ्या महिलांनी यौन शोषण सोसलं त्याच्या गुन्हेगार मग तृप्ती देसाई पण आहेत ना. ऐकलं. आता अजून एक नाव एक मोठं आहे, ते म्हणजे रुपाली ठोंबरे. यांचं तर वेगळंच आहे. म्हणजे या आपल्या नेत्याशी प्रामाणिक आहेत हे दाखवतात, पण नेत्याशी निष्ठा असलेल्या अन्य लोकांवर यांचा राग आहे. त्यामुळं त्या नेत्यांनाही रागे भरतात. यांचा राग चाकणकरांच्यावरती, चाकणकरांना का संधीन मला का नाही हा भाव, चाकणकरांवरचा आहे राग, आणि दुसऱ्या नेत्या तृप्ती देसाई यांच्यावरती राग. त्या दोघांच्यावरचा राग कसा काढतात ते ऐका. हा प्रकार घडलेला आहे, एसआयटीच्या तपासात आलेला आहे. ज्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना त्या 2 जणांनी महिलांवर अत्याचार होतो म्हणून ते व्हिडिओ दिलेले होते, परंतु त्याच्यावर त्यांच्या तडजोड झालेली आहे आणि ती तडजोड सुद्धा एसआयटीच्या तपासात उघड झाली. कोण आहे सामाजिक कार्यकर्ता, महिला कोण आहेत, काही माहिती? तृप्ती देसाईंचं नाव समोर येत आहे की त्या तृप्ती देसाई आहेत आणि त्यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांनी ती तडजोड केली. काय झालं नेमकी देवाणघेवाण झाली? चाकणकरांसोबत त्यांची तडजोड करण्यात आली. आता चाकणकरांनी का तडजोड केली हे परत तुमच्या समोर आहे. पण काय याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण काय हो, झाली? आर्थिक देवाणघेवाण झाली. किती झाली काही माहिती आहे? काहीतरी कोटीच्या स्वरूपात झालेली येईल समोर. पाहिलं. आता अजून एक स्त्री आहे याच्यामध्ये. या सगळ्यामध्ये त्या तर फारच ग्रेट आहेत. म्हणजे त्यांना हे सगळं प्रकरण आपण कसा गेम केला आणि आपण कसे मोठे होत हे दाखवायचं असतं. त्या व्हॉट्सअप स्टेटस पण ठेवतात, आपण गंमतमध्ये कसा गेम करतो, एखाद्याचा कसा वाजवतो, ते स्टेटसही तुम्हाला दाखवतो, ते बघा. यांच्या दृष्टीनं गंमतमध्ये आहे हे प्रकरण. हे प्रकरण गंभीर नाही आहे. अनेक स्त्रियांच्या आयुष्याचा झालेला खेळ यांना गंमत वाटतोय. बरं, ते जाऊ द्या. त्याच्यापेक्षाही पुढची गोष्ट आहे, यांना बळी घेतल्याचा आनंद आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते म्हणजे यांचाही चाकणकरांच्या वरती राग आहे. आत्तापर्यंत या पदाला कधीच ग्लोरियस नव्हतं, हे पद कधी ग्लॅमरस नव्हतं, चाकणकरांच्यामुळेच ते का झालं, असे प्रश्न त्या विचारतात. ते ऐका. एकाही महिला आयोगाच्या अध्यक्षाला एवढी ग्लोरी, ग्लॅमर आणि पॉलिटिकल हेवीवेट आलं नव्हतं. हे अचानक यांना कसं काय आलं मला कळलं नाही. एकाही आयोगाच्या अध्यक्षाने आपल्या लेटर हेडवर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असं स्वतःचं स्तोम माजवलं नव्हतं, जे चाकणकरांनी केलं. अशा पद्धतीने पत्रकार परिषदा घेणं, नको तिथे लुडबुड करणं, किंवा अगदी मंत्रिमंडळामधला सुद्धा वावर जणू काय आपण मंत्रीच आहोत. अर्थात त्याला तटकरेंचा आशीर्वाद होता हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्या तटकरे लॉबीतल्याच एक महत्वाच्या होत्या. पाहिलं. म्हणजे प्रत्येकाचा वेगळा डाव. चित्रा वाघ, तृप्ती देसाई, संगीता तिवारी, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, 5 स्त्रियांच्या 5 तारा. यातल्या 6व्या ज्या मुख्य आरोपी आहेत त्या म्हणजे चाकणकरबाई. यांचं तर वेगळंच चालतं. आम्ही वारकरी संप्रदायाचे म्हणून आम्ही पूजेला जातो. आधी वारकरी संप्रदायाविषयी ऐका. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलो होतो. पाहिलं. आता रुपालीबाईंना मला सांगायचंय, वारकरी संप्रदायात गुरु नसतो. गुरु परंपरा नाही आहे. त्यावर स्वतंत्रपणे मी बोलतो. आणि वारकरी संप्रदाय या असल्या कधी गोष्टी शिकवत नाही. मला स्त्री म्हणून माझ्यावर आरोप झाले असंही यांचं म्हणणं आहे. बाकी अनेक जण आहेतच की माझ्यावरच आरोप का, असं यांचंही म्हणणं आहे. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात. महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना महिलांवर झालेल्या अन्यायात ज्या माणसाचा सहभाग आहे त्याच्या तुम्ही शिष्य आहात, म्हणून तुमच्यावरती आरोप आहे. कळत नाही, सोडून द्या. यावर आपण स्वतंत्रपणे एक विषय करून बोलूया. आता या सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या स्वभावानुसार त्या वागल्या असं मी समजू शकतो. आता येतोय आपल्या विषयावर. स्वभावानुसार वागल्या असं मी समजू शकतो. पण काही पुरुष असं का वागतायत जसं या स्त्रिया वागल्या, म्हणून मी बाईलवाणाचे म्हणतोय. असं का वागतायत म्हणजे कुठून आहे, इकडून तिकडून. ती हरदह्याची कथा मूळ पदावर एक म्हण आहे ना आपल्याकडं, कुठून तरी फिरून आणायचं आणि तिथेच आणून सोडायचं. यामध्ये आघाडीवर आहेत आमचे उद्धव ठाकरे. रेड्याला विचारा, बैलाला विचारा,
ह्याचं काय केलं, तर ती ऐका. महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. तर आपण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आधुनिक म्हणू, कारण आता तुम्ही नेमका या सगळ्या विषयाचं विरुद्ध टोक गाठलं. म्हणजे हा मत्सर पावला पावलावर दिसतो. यांचे चिरंजीव त्याच्यापेक्षा कमी नाही आहेत, जरा त्यांचंही ऐका. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बोंधूबाबांची. त्यांचे बोंधूभक्त आणि बोंधूबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. ऐकलं वाटतं ना तुम्हाला मी टायटल दिलंय तसं. हां, या दोघांच्या पेक्षा अजून एक प्राणी यात वेगळाच आहे. मी प्राणीच म्हणतो कारण या माणसाला कधी माणूस म्हणावा असा प्रश्न माझ्यासमोर पडतो. संधी साधण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाणे. या अमोल मिटकरींना या सगळ्या प्रकाराचा संबंध म्हणजे हा बाबा दादांचा अपघात घडवून आणतो, त्यासाठी पूजाच्या करतो, दादांचा झालेला ॲक्सिडेंट याच्यामुळेच झालाय असं म्हणायचं आहे. अरे कुठून कुठे जाताय तुम्ही? काय संबंध या सगळ्या गोष्टीचा? कुठून तरी आणायचं आणि शेजाऱ्यावर टाकायचं. हा जो बैलवाणाचा प्रकार असतो ना, तो ही सगळी माणसं करतायत आणि तोच तुमच्या लक्षात यावा. ही बैलवाणाची माणसं लक्षात यावी यासाठीच हा व्हिडिओचा प्रपंच आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक